पुण्यात संत परंपरेचा मान राखत एक महत्वाचा प्रस्ताव समोर आला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी मुक्कामाबाबत चर्चा सुरू असताना अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्ट यांनी पुढाकार घेतलाय. भवानी पेठेतील श्री स्वामी समर्थ मंदिर येथे पालखी मुक्कामासाठी पर्याय सुचवण्यात आलाय. नमस्कार, मी वीरेंद्र किराड. पुणे शहरात सध्या एक विषय गांभीर्याने घेतला जातो. आळंदी देवस्थान या संस्थेच्या बैठकीमध्ये त्यांनी एक या ठिकाणी इच्छा प्रदर्शित केली की भवानी पेठ येथील जो श्री संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज यांचा जो पालखीचा मुक्काम आहे, हा मुक्काम त्यांनी इतरत्र म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी दिले की SP कॉलेज, सहप कॉलेज या ठिकाणी किंवा अजून अन्यत्र त्याची चाचणी चालू आहे असे सांगितले. त्यावरून आम्ही अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिराच्या वतीने एक प्रस्ताव आळंदी देवस्थानला या ठिकाणी दिलेला आहे की श्री स्वामी समर्थ मंदिर भवानीपेठ या ठिकाणी अतिशय मोठी जागा उपलब्ध आहे आणि या ठिकाणी आपण आपला मुक्काम घेऊन यावं. त्याचं कारण की गेली 20 वर्षापासून अधिक काळ ते यामध्ये या वास्तूमध्ये त्यांचे सर्व सेवेकरी मंडळी राहतात. त्यांचे बाकीचे नैवेद्य वगैरे ह्या भागातनंच त्या पालखीला जातात. त्यामुळे त्यांना ह्या सगळ्या परिसराचा त्यांना माहिती आहे. त्यांची जी अडचण आहे ती त्यांनी नमूद केलेली आहे की त्या मंदिराच्या गाभाऱ्याची जागा अत्यंत लहान असल्यामुळं त्या ठिकाणी उभे राहणारे सेवेकरी, विनेकरी, भाविक, दर्शनाला येणारे सगळे भाविक यांना जागा ती अपुरी पडते आणि त्याकरता प्रशासन असेल किंवा यांना इतर ज्या संस्था असतील त्यांना काम करणं त्याचं मुश्किल होतं आणि आळंदी देवस्थानचाही त्यामुळे व्यवस्थितपणा येत नाही त्या जागा कमी असल्यामुळं. म्हणून त्यांनी ही मागणी केली. त्यांची मागणी चुकीची आहे असं म्हणता येणार नाही, कारण की जरी आमचं हे श्रद्धास्थान आहे म्हणजे पालखी विठोबा मंदिर हे आमचं मूळ श्रद्धास्थान आहे, त्याच्यामध्ये अजिबात दुमत असण्याचं कारण नाही किंवा या परिसरातल्या लोकांचंही ते श्रद्धास्थान आहे. तसं अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरही श्रद्धास्थान आहे. आम्हाला एवढंच सांगायचं आहे की जर पालखी इतरत्र जाणार असेल आणि हीच कारण असेल की जागेची अपुरी व्यवस्था असली किंवा इतर व्यवस्थामध्ये कमी पडत असलो तर आपण इतर ठिकाणी जाऊ, अशी जर काही या ठिकाणी हे असेल तर याला हा पर्याय देणं हा क्रमप्राप्त आहे. जर आपण पर्याय दिला नाही आणि त्यांना दोष देत बसलो तर हे योग्य होणार नाही. त्यांनी केलेल्या मागणीला अनुसरून आपण या ठिकाणी हा प्रस्ताव दिलेला आहे. याच्याबद्दल कोणाची भूमिका घेतो त्याच्याबद्दल आमच्या मनात द्वेष नाही किंवा त्यांच्याबद्दल राग नाही. ज्याने त्यांनी आपली भूमिका घ्यावी. आम्ही आमची भूमिका घेतलेली आहे. जरी आमचं ते श्रद्धास्थान असलं तरी भाविकांचा आणि नव्या पिढीचा, नव्या घटनेचा सर्व विचार करता की आपण जर जागा बदलली तर भवानीपेठेतच आपण या ठिकाणी राहाल आणि या भवानीपेठच्या लोकांच्या भावनेची आपण सहमत राहाल आणि या भागातल्या संस्था असतील, व्यक्ती असतील किंवा मंडळं असतील यांनासुद्धा सेवेची संधी दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी मिळेल. कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. जागा अवघ्या 5 मिनिटाच्या पेक्षा कमी अंतरावर असल्यामुळं आणि अतिशय उत्कृष्ट जागा असल्यामुळं आणि सर्व सुविधांनी युक्त असलेली जागा असल्यामुळं या ठिकाणी ती पालखी घेऊन येण्यास आम्ही तो प्रस्ताव दिलेला आहे. माऊलीच्या कृपेने, स्वामी समर्थांच्या कृपेने तो प्रस्ताव मान्य होईल असं आम्हाला वाटतं आणि तो प्रस्ताव मान्य करावा. आणि भवानीपेठच्या संदर्भामध्ये आम्ही पण अतिशय भावनिक आहोत, कारण की भवानीपेठमध्ये त्या लोकांची आमची नाळ जुळलेली आहे. अनेक वर्ष या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून मीही काम केलेलं आहे. त्यामुळे इथल्या प्रश्नांची मला पूर्ण जाणीव आहे आणि म्हणूनच आम्ही हा प्रस्ताव दिलेला आहे. वास्तविक आता ह्या संदर्भातला जो पालखीचा मुक्कामाचा वाद आहे हा सन 1985 पासून हा या ठिकाणी निर्माण झाला आहे. स्वर्गीय बॅरिस्टर विठ्ठलरावजी गाडगीळ यांचे बंधू कॅप्टन गाडगीळ यांची रामकृष्ण हरी संस्था होती.
त्यांनी सर्वप्रथम ही मागणी केली होती की ही न्यू इंग्लिश स्कूल किंवा या ठिकाणी ही पालखी घेऊन जावी. त्याच्याकडे त्यांनी भयंकर प्रयत्नही केले. तथापि या प्रयत्नांना या भागातले लोकप्रतिनिधी असतील यामध्ये असतील यांनी समजुतीने केली. पण तो काळ आणि आत्ता काळ फार फरक आहे. लोकसंख्येपासून तर सर्व गोष्टीमध्ये वाढ झाली. भाविकांची वाढ झाली, दिंडी पथकांची वाढ झालेली आहे. सुमारे 450 पेक्षा अधिक दिंडी पथकं निर्माण झालेली आहेत. या सगळ्यांचा विचार करून आपण हा निर्णय करावा अशी विनंती आहे. म्हणूनच आम्ही हा इथे पुढाकार घेतला आणि धाडसाने हा निर्णय केला की बा स्वामी समर्थ मंदिरामध्ये पालखी आणावी ही आमची मागणी आहे. आणि गेल्या अनेक वर्षापासून पालखीची सेवा आम्ही या ठिकाणी करत आहोत. या ठिकाणी देवस्थानची सगळी मंडळी या ठिकाणी उतरतात, ते इथं राहतात, त्यांची सगळी व्यवस्था आम्ही करतो. तर निश्चितपणे पालखीची सर्व व्यवस्था आम्ही सेवेभावे करू अशी आम्हाला खात्री आहे आणि आम्ही ते निश्चितपणे पार पाडू. परंपरा जपण्यासाठी आणि ऐतिहासिक वारसा टिकवण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे ट्रस्टचे म्हणणे आहे. पुरेशी जागा, सुविधा आणि पारंपरिक व्यवस्था सगळं काही येथे शक्य. आता प्रश्न एकच, पालखी भवानी पेठेतच राहणार का? आपलं मत काय?